संविधानाची कलमे 12 ते 35. मूलभूत हक्क. एमपीएससी पॉलिटी भाग 3. मूलभूत हक्क, संविधानाचा आत्मा. कलम 12 ते 22 मध्ये समता आणि स्वातंत्र्याचे हक्क लपलेले आहेत. एमपीएससी मध्ये सर्वाधिक प्रश्न इथूनच येतात. कलम 12, राज्य म्हणजे काय हे ठरवतं. सरकार, संसद, स्थानिक संस्था सगळं यात येतं. कलम 13 सांगतं, मूलभूत हक्कांच्या विरोधात जाणारा कोणताही कायदा रद्दबातल ठरतो. कलम 14, कायद्यापुढे समानता आणि समान संरक्षण. कोणालाही कायद्यापेक्षा वर मानलं जात नाही. राष्ट्रपतीपासून सामान्य नागरिकापर्यंत सगळे समान. कलम 15, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानावरून भेदभाव बंदी. कलम 16, सरकारी नोकरीत समान संधीचा हक्क. कलम 17, अस्पृश्यता समूळ नष्ट करते, हा कायद्यानं गुन्हा आहे. कलम 18, सरकार कोणालाही पदवी देऊ शकत नाही, फक्त शैक्षणिक किंवा सैनिकी पदव्या वगळून. कलम 19, 6 स्वातंत्र्य देतं. भाषण, अभिव्यक्ती, शांत संमेलन, संघटना बनवणं, मुक्तपणे फिरणं, भारतात कुठेही राहणं आणि व्यवसाय व्यापार करणं. एमपीएससी साठी हे कलम पाठ असायलाच हवं. कलम 20, गुन्ह्यासाठी संरक्षण देतं. मागील कायद्यानं शिक्षा नाही, दुहेरी शिक्षा नाही आणि स्वतः विरुद्ध साक्ष देण्याची सक्ती नाही. कलम 21, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क. हे सर्वात महत्त्वाचं कलम आहे. यातूनच प्रायव्हसी, शिक्षण, स्वच्छ पर्यावरण असे अनेक हक्क सर्वोच्च न्यायालयानं जन्माला घातले. कलम 21 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क. शिक्षण हक्क कायदा RTE इथूनच आला. कलम 22, अटक झालेल्या व्यक्तीला तिच्या अटकेचं कारण सांगणं आणि 24 तासात न्यायाधीशासमोर हजर करणं बंधनकारक आहे. हे झाले समता आणि स्वातंत्र्याचं हक्क. आता बघू शोषणाविरुद्ध हक्क, धर्मस्वातंत्र्य आणि सर्वात महत्त्वाचा घटनात्मक उपायांचा हक्क. कलम 23, माणसांचा अनैतिक व्यापार आणि वेठबिगारी, बेगार यांना पूर्ण बंदी आहे. याचं उल्लंघन हा कायद्यानं गुन्हा आहे. कलम 24, 14 वर्षाखालील मुलांना कारखानं, खाणी किंवा कोणत्याही धोकादायक कामात ठेवण्यास बंदी आहे. कलम 25, प्रत्येकाला आपल्या आवडीच्या धर्माचं पालन, आचरण आणि प्रसार करण्याचा हक्क. कलम 26, धार्मिक संस्था स्थापन करणं आणि त्यांचं व्यवस्थापन करण्याचा हक्क. कलम 27, कोणत्याही विशिष्ट धर्मासाठी कर भरण्याची सक्ती नाही. कलम 28, सरकारी शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचं नाही. कलम 29, अल्पसंख्याकांच्या भाषा, लिपी आणि संस्कृतीचं जतन करण्याचा हक्क. कलम 30, त्यांना स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापन व व्यवस्थापित करण्याचा हक्क. कलम 32, हा हक्कांचा राजा. जर कोणताही मूलभूत हक्क मोडला गेला तर थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क. डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते, हे कलम संविधानाचा आत्मा आहे. कलम 32 अंतर्गत 5 प्रकारचे रीट सर्वोच्च न्यायालय देऊ शकतं. बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेषण आणि अधिकारपृच्छा. एमपीएससी मध्ये हे नक्की लक्षात ठेवा. कलम 33, सैन्य व पोलीस दलांच्या मूलभूत हक्कांवर संसद मर्यादा घालू शकते. कलम 34, आणीबाणीच्या काळात केलेल्या कृत्यांना संरक्षण मिळतं. कलम 35, कलम 16, 32, 33 आणि 34 संदर्भातील कायदे बनवण्याचा अधिकार केवळ संसदेकडे आहे, राज्य विधिमंडळाकडे नाही. थोडक्यात कलम 12 ते 13 व्याख्या व अवैधता, 14 ते 18 समतेचा हक्क, 19 ते 22 स्वातंत्र्याचा हक्क, 23 ते 24 शोषण विरोधी हक्क, 25 ते 28 धर्मस्वातंत्र्य, 29 ते 30 सांस्कृतिक हक्क, 32 घटनात्मक उपायांचा हक्क. हाच आहे संविधानाचा आत्मा. पुढच्या भागात राज्याची मार्गदर्शक तत्वे, कलम 36 ते 51.
सबस्क्राईब करा राज्य AI ला.